अवघ्या काही दिवसांवर अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपली। सर्वच पक्षांनी महापालिकेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले। महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्षात आवक-जावक सुरू झाली। अशातच अहिल्यानगर शहराच्या राजकारणात माहीर समजले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांनी नुकत्याच झालेल्या नगरसेवकांच्या भाजप पक्ष प्रवेशाच्या वेळी भाजपच्या स्टेजवर लावलेली हजेरी नगर शहराच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवून देणारी ठरली। बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या माध्यमातून भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत का? असे असेल तर मग विखे कोतकर यांचे समीकरण येत्या राजकारणात दिसेल का? असे झाले तर मग जगताप कोतकर यांचे मनोमिलन होणार का की विखे पाटील या दोघांना एकमेकांच्या विरोधात उभे करणार? असे झाले तर भाजप आणि राष्ट्रवादी युती न होता एकमेकांच्या विरोधात लढणार का? असे अनेक प्रश्न सध्या तयार झाले आहेत। पाहुयात याबाबतचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। नमस्कार, मी विजय गोबरे, आपण पाहतात चर्चा होणारच युट्यूब चॅनल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय। नगर परिषदा, नगरपंचायती पाठोपाठ झेडपी व पंचायत समितीच्या निवडणुका देखील होणार आहे। त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल। असं असलं तरी अहिल्यानगर महापालिका निवडणुकांसाठी आतापासूनच नेत्यांची, इच्छुकांची पक्षात आवक-जावक सुरू झाली। प्रभागामध्ये पडलेल्या आरक्षणानुसार सोयीच्या जागेसाठी इच्छुकांनी देखील पक्षांतर करण्यास सुरुवात केली। कोणता पक्ष आपल्याला उमेदवारी देईल आणि ताकद देईल हे पाहून पक्षांतराच्या प्रक्रिया नगरमध्ये सुरू झाल्या आहेत। परंतु स्थानिक पातळीवरील नेत्यांना वरिष्ठांकडून महायुती किंवा महाविकास आघाडीबाबत अद्याप कोणतेही निर्णय, कोणताही आदेश आलेला नाही। त्यामुळं ऐनवेळी जर स्वबळावर लढण्याचे आदेश आले तर फसगत होऊ नये म्हणून सर्वच पक्षांनी आतापासूनच स्वबळावर लढण्याची तयारी चालवली आहे। दरम्यान नगरमध्ये आमदार संग्राम जगताप आणि विखे पाटील यांची युती होऊन लढत होईल अशी चर्चा आहे। त्यात ज्येष्ठ नेते आणि खेडगावची ताकद असलेले भानुदास कोतकर आणि आमदार संग्राम भैया जगताप यांचा एकमेकांना विरोध राहील असं देखील म्हटलं जातं। पण 2 दिवसापूर्वी झालेल्या राजकीय घडामोडीने अर्थात भाजपच्या स्टेजवर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेजारी भानुदास कोतकर दिसून आले। त्यामुळे आता समीकरणे पुन्हा बदलणार अशी चर्चा आहे। जर विखे पाटील यांच्या माध्यमातून जगताप कोतकर यांच्यातील राजकीय संघर्ष संपला तर महानगरपालिकेचे गणित खूपच वेगळे दिसेल। कारण विखेंच्या सोबतीला कोतकर म्हणजे हे आगामी मनपाचे चित्र आहे हे सर्वांनाच समजतं। पण जर विखे जगताप हे समीकरण दृढ असेल तर मग हे समीकरण कसं जुळणार असा देखील प्रश्न पडतो। काहींचा अंदाज असा आहे की आगामी काळात कोतकर यांची ताकद विखे पाटील आजमावतील। त्यामुळे त्यांना सोबत घेणं म्हणजे विखेंचं बेरजेचं राजकारण सुरू आहे। विखे पाटील कदाचित जगताप कोतकर यांचं राजकीय वितुष्ट संपवतील किंवा त्यातून काही मध्य मार्ग काढतील। तर काही राजकीय जाणकारांचा अंदाज असा आहे की भाजप आणि राष्ट्रवादी हे महानगरपालिकेला स्वतंत्र लढतील। त्यामुळे कोतकर यांच्या ताकदीचा वापर विखे पाटील करून घेतील। यासाठी कोतकर यांचे जे काही उमेदवार असतील ते भाजपकडून रिंगणात उतरतील असं म्हटलं जात आहे। आणखी एक शक्यता मध्यंतरी व्यक्त करण्यात येत होती की कोतकर आणि भाजप, राष्ट्रवादी सोडून इतर असे एकत्र येऊन शहर विकास आघाडी करतील व लढतील। पण ही शक्यता आता विखे कोतकर भेटीने मात्र मावळलेली आहे। कोतकर हे गेल्या 12-13 वर्षांपासून नगर शहराच्या राजकारणापासून अलिप्त असून ते कोणत्याही राजकीय व्यासपीठावर गेलेले नाहीत। गेल्या काही दिवसांपासून भानुदास कोतकर हे नगरमध्येच असून त्यांनी जुन्या सवंगड्यांच्या भेटी गाठी देखील घेतल्याची माहिती आहे। वरिष्ठ पातळीवरील नेत्यांच्या गाठीभेटी, महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील पडद्यामागच्या हालचाली, कोतकरांच्या ताफ्यामध्ये वाढत चाललेली गर्दी यातून बऱ्याच काही गोष्टी आगामी निवडणुकीची झलक दाखवून देत आहेत। भाजपच्या स्टेजवर जाऊन कोतकरांनी राष्ट्रवादीला म्हणजेच आमदार संग्राम जगताप यांना सूचक इशारा दिलाय का? कोतकरांनी भाजपला पाठिंबा दर्शवला तर नाही ना अशा चर्चा नगर शहरातील राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी पालकमंत्री विखे पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये अहिल्यानगर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा
फडकेल असं सूचक विधान करत कार्यकर्त्यांना त्या अनुषंगाने तयारीचे आदेश दिले होते. त्यानंतर काही दिवसातच खोतकर भाजपच्या स्टेजवर दिसले. त्यामुळे आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे आता आगामी काळामध्ये विखे खोतकर समीकरण महानगरपालिकेत दिसेल की विखे खोतकर जगताप असं एकत्रित समीकरण मनपामध्ये दिसेल हे येत्या काळात समजेल. परंतु ही समीकरणे मात्र इच्छुक व दिग्गज नगरसेवकांची गणित बिघडवतील हे मात्र नक्की. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? कसं समीकरण जुळेल? नक्की कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.